विद्यार्थ्यांनो नमस्कार. 7th स्टँडर्ड मॅथ्समधील आपण स्टार्ट करतोय न्यू चॅप्टर सर्कल. आपण 6th स्टँडर्डमध्ये पण सर्कल म्हणजे काय शिकलो होतो बघा. सर्कल काढताना मी तुम्हाला सांगितलं की एक सर्कल ड्रॉ करा. तर तुम्ही काय करता माहिती आहे, कंपास ओपन करता आणि त्यातनं साहित्य काढणार. त्या कंपासमध्ये पेन्सिल वगैरे लावणार, एक सम डिस्टन्स तुम्ही घेता. असा एक फिक्स पॉईंट ठेवून तुम्ही त्या फिक्स पॉईंटपासून असं कंपासने एक सर्कल काढता, बरोबर. मग आता सर्कल म्हणजे काय हे ऑलरेडी आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलोय. तरीसुद्धा मी आज पुन्हा एकदा डेफिनेशन घेणार आणि परत पुढे जाणार आहे. एक फिक्स पॉईंट ठेवून आपण काय करतो, असं त्या कंपासने असा एक सर्कल काढतो रुरलने, बरोबर. मग आता डेफिनेशन लिहिताना मी तुम्हाला मागच्या वर्षी डेफिनेशन अशी दिली होती बघा. सर्कल इज अ कलेक्शन or that is called as set. Circle is a set of all points which are equidistant from a fixed point. सर्कल हा काय आहे, तर सर्कल हा काही पॉईंटचा एक सेट आहे. असे छोटे 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 पॉईंटचा सेट आहे विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट. एका फिक्स पॉईंटपासून समान अंतरावर असणारा हा जो बिंदूंचा सेट आहे, दॅट इज कॉल्ड ॲज अ सर्कल. सर्कल इज अ कलेक्शन ऑफ सेट ऑर इट इज अ सेट ऑफ पॉईंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉईंट. दॅट फिक्स पॉईंट इज कॉल्ड ॲज, बघा हे मागच्या वर्षी झालेलं आहे सगळं. दॅट फिक्स पॉईंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ सर्कल. त्या फिक्स पॉईंटला आपण बोलतोय सेंटर ऑफ सर्कल. आणि हे जे डिस्टन्स आपलं आहे, म्हणजे हे डिस्टन्स तुम्ही इकडे मोजलं काय, इथे मोजलं काय, किंवा कुठेही मोजलं तरी ते सेम डिस्टन्स राहतं सर्कलमध्ये. त्याला आपण बोलतोय रेडियस. कळत आहे. या फिक्स जो डिस्टन्स आहे, एवढा डिस्टन्स जो सर्कलमध्ये सगळीकडे सेम राहतो, इकडनंही मोजला, इथूनही मोजला, कुठूनही मोजला तरी त्याचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर सगळीकडे सेम राहतं. दॅट इज कॉल्ड ॲज अ रेडियस. ओके. देन अ लाईन पासिंग थ्रू दॅट सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कलमधून पास होणारी लाईन आणि सर्कलच्या दोन्ही पॉईंटला जोडणाऱ्या लाईनला, या लाईनला आपण बोलतोय डायमीटर. काय बोलतो याला आपण, डायमीटर. ओके. अँड थर्ड पॉईंट, बघा अशी एखादी लाईन मी काढली जी लाईन सर्कलच्या कुठल्याही दोन पॉईंट्सला जॉईंट करते, दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. हे सगळं आपण मागच्या वर्षी शिकलेलो होतो, तेच आता पुन्हा एकदा आपण रिवाईज करणार आहोत आणि मग नेक्स्ट आपल्या पार्टकडे आपण जाऊ. तुम्हाला मी काय सांगतोय हे थोडं तरी आता लक्षात आलेलं आहे. आपल्याला काय शिकायचं आहे, काय करायचं आहे तुम्हाला समजलेलं आहे सगळ्यांना. मी पुन्हा एकदा समजावून सांगणार आणि मग पुढे जातोय. बघा इकडे मी एक सर्कलची डायग्रॅम काढली होती. मी पुन्हा ती डायग्रॅम ड्रॉ करणार आहे. तुम्हाला सगळ्यांना ती डायग्रॅम आली पाहिजे, कळाली पाहिजे मला काय सांगायचे ते. चला बघा, इथे एक सर्कल मी काढलाय. ओके. सर्कल काढल्यानंतर इकडनं अशी एक लाईन मी इथे ड्रॉ केली आहे, दॅट इज पासिंग थ्रू दॅट सेंटर ऑफ सर्कल. ओके. आता ही सेंटर सर्कल झाल्यानंतर मला बघा पुन्हा एकदा मला समजावून सांगायचं तुम्हाला काय काय मला सांगायचं ते. सपोज इट इज अ सर्कल. हा एक सर्कल आहे. ओके. त्या सर्कलमध्ये हा एक फिक्स पॉईंट जो असतो, दॅट पॉईंट इज कॉल्ड ॲज अ सेंटर ऑफ सर्कल. या फिक्स पॉईंटपासून असं एवढं डिस्टन्स जर आपण काढलं तर त्याला बोलतोय आपण रेडियस. सेंटर ऑफ सर्कल मधनं पास होणारी एक कंप्लीट अशी लाईन, दॅट लाईन इज कॉल्ड ॲज अ डायमीटर. ओके. अँड दिस लाईन जॉईनिंग टू पॉईंट्स ऑफ सर्कल, इट इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. ओके. मग हे सगळे पॉईंट्स जर तुम्हाला कळाले असतील तर आता मला या डायग्रॅमवरून इकडचे सगळा हा टेबल आपल्याला भरायचा आहे. मी डायग्रॅम कंप्लीट करतोय. डायग्रॅम कशी आहे ती व्यवस्थित बघून घ्या. असा एक डायग्रॅम मी इथे बनवला आहे. इथे पॉईंट आहे एफ अँड सी, पॉईंट एफ सी, ई सी. ओके. देन इकडनं एक पॉईंट असा पास होतोय, व्यवस्थित लक्ष द्या इथे.
बघा इकडनं अशी एक लाईन अशी पास होती आहे. दॅट लाईन इज कॉल्ड ॲज ए बी. द नेम ऑफ दॅट लाईन इज ए बी. अँड वन लाईन इज पासिंग फ्रॉम हिअर. इट इज ए डी लाईन. ओके. आता मला काय करायचं माहिती आहे, या डायग्रॅमवरून फटाफट या डायग्रॅमवरून मला सगळी उत्तरं लिहायची आहेत फास्ट. ही लाईन या सेंटर ऑफ सर्कलमधून गेली असा विचार करा. ठीक आहे. चला बघा, नेम ऑफ द रेडियाय फ्रॉम द डायग्रॅम. रेडियस म्हणजे काय तुमच्या आता लक्षात आलं. ही सेंटर ऑफ सर्कल आणि सेंटरचा कुठलाही पॉईंट जॉईंट केला की त्याला बोलतो आपण रेडियस. मग आता या डायग्रॅममध्ये किती रेडियस आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. मी पहिला रेडियसचं नाव लिहितोय बघा, रेडियस ए ओ. इथे मी नाव देणार आहे पॉईंट ओ. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. रेडियस इज ए ओ. ओ बी इज ऑल्सो रेडियस. ओके. ओ सी इज ऑल्सो रेडियस अँड ओ एफ इज अ रेडियस. म्हणजे आता तुम्हाला रेडियस म्हणजे काय क्लिअर झाले सगळ्यांना. ए ओ, ओ बी, ओ सी, ओ एफ, इट इज अ रेडियस. कॉर्ड या असा जो सर्कलमध्ये सर्कलचे दोन कुठलेही पॉईंट जॉईंट करणारी जी लाईन असते, दॅट सेगमेंट इज कॉल्ड ॲज अ कॉर्ड. मग या डायग्रॅममध्ये मला कॉर्ड दिसतोय तो म्हणजे ई सी इज अ कॉर्ड. देन ए डी इज ऑल्सो अ कॉर्ड. ओके. आता बघा परत डेफिनेशन ऐका. सर्कलमधले कुठलेही दोन पॉईंट जॉईंट करणाऱ्या लाईनला आपण बोलतोय कॉर्ड. डायमीटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉर्ड. डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल. म्हणजे एफ सी इज ऑल्सो कॉर्ड. ए बी इज ऑल्सो अ कॉर्ड. देन डायमीटर. डायमीटर म्हणजे काय, अ लाईन सेगमेंट विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ सर्कल अँड जॉईंट एनी टू पॉईंट ऑफ द सर्कल. सर्कलवरचे कुठलेही दोन पॉईंट जॉईंट करणारी लाईन आणि सेंटर ऑफ सर्कलमधून जाणारी लाईन ती म्हणजे डायमीटर. अँड दॅट इज ए बी अँड एफ सी आर कॉल्ड ॲज अ डायमीटर. ओके. अजून कुठले डायमीटर्स आहेत का, तर नाही. आता एवढा भाग तुम्हाला कळाल्यानंतर याच्या पुढच्या भागाकडे मी जाणार आहे. बघा, सपोज ही जी रेडियस आहे ना ही 3 सेंटीमीटर असेल. रेडियस ओ बी इज अ 3 सेंटीमीटर. देन रेडियस ओ ए इज ऑल्सो इक्वल्स टू 3 सेंटीमीटर. जर ही रेडियस 3 सेंटीमीटर असेल तर हा रेडियस ओ ए सुद्धा 3 सेंटीमीटर असणार. याचा अर्थ मला असा मिळतोय की ए बीचं जर मी अंतर मिळवलं पूर्ण तर ते मला मिळतं आहे 3 + 3 दॅट इज 6 सेंटीमीटर. बघा मी आता उलटं गणिताकडे जाणार. समजा हा ए बी 6 सेंटीमीटर असेल. डायमीटर ए बी इज व्हॉट, डायमीटर. डायमीटर ए बी हा जर 6 सेंटीमीटर असेल तर मला सांगा हा ओ ए किती असणार, तर ओ ए असणार 3 सेंटीमीटर असं तुम्ही बोलताय. मग याच्यावरून आपण एक अशी स्टेटमेंट लिहू शकतो, डायमीटर इज डबल द रेडियस. दॅट मीन्स बघा डायमीटर कसं मिळाला आहे, 2 रेडियसची मी ॲडिशन केली आहे. डबलचा अर्थ काय, 2 रेडियसची ॲडिशन केली की मला काय मिळतोय, डायमीटर. मीन्स डायमीटर इज डबल द रेडियस. आता परत रेडियस इज व्हॉट, रेडियस इज हाफ ऑफ डायमीटर. याचा अर्थ रेडियस ही डायमीटरपेक्षा अर्धी असते. डायमीटर हा रेडियसपेक्षा डबल असतो. तोच प्रश्न इकडे जर मी विचारला तुम्हाला, ही जी रेडियस आहे ही 4 सेंटीमीटर आहे तर डायमीटर टोटल किती असणार, 8 सेंटीमीटर. आणि डायमीटर जर 10 सेंटीमीटर असेल तर रेडियस असणार 5 सेंटीमीटर. ओके. सिंपल गणित आहेत. हाच भाग पुढे आपण कंटिन्यू करू. चला बघा पुढे आता लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला डायमीटर, रेडियस, कॉर्ड या गोष्टी समजलेल्या आहेत. सेंटर ऑफ सर्कल हेही कळालेलं आहे. आता मी थोडंसं तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ठीक आहे. मला परत एकदा तीच डायग्रॅम मी बनवणार आणि सिंपल त्याच गोष्टी परत एकदा क्लिअर करणार आहे मी तुम्हाला. थोडासा पुढे जाण्या अगोदर हा एक सर्कल आहे. ठीक आहे. या सर्कलची रेडियस आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे. जर मी तुम्हाला विचारलं याचं डायमीटर किती
तर रेडियसला आर शब्द वापरला आहे, डायमीटरला आपण शब्द वापरला आहे डी. डायमीटर असणार आहे 2 इंटू रेडियस. याचा अर्थ रेडियसपेक्षा डबल म्हणजे 2 इंटू रेडियस. डायमीटर त्याचा असणार आहे 6×12 सेंटीमीटर. ओके, हेच गणित मी असं सांगितलं की याचा डायमीटर जो आहे ना तो आहे 14 सेंटीमीटर या सर्कलचा. तर रेडियस हा डायमीटर 14 असेल कंप्लीट, तर रेडियस किती असते? रेडियस इज हाफ ऑफ द डायमीटर 14/2 बेस अति 14. याचा अर्थ डायमीटर रेडियस असणार 7 सेंटीमीटर. ही सगळी गणित आपण 6वीमध्ये शिकलेलो आहोत, 6th स्टँडर्डमध्ये. आता यावर्षी आपल्याला काय शिकायचं आहे ना तिकडे लक्ष द्या. चला बघा, यावर्षी आपल्याला एक नवीन भाग शिकायचा आहे आणि तो भाग म्हणजेच सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. बघा, नवीन भाग यावर्षी आपण शिकणार आहोत तो म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सर्कलचा सर्कम्फरन्स म्हणजे काय, हा एक नवीन भाग यावर्षी आपण शिकत आहोत, सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. ठीक आहे, मी तुमच्यासमोर इकडे एक अशी बांगडी घेऊन आलो आहे. ठीक आहे, या बांगडीच्या साह्याने जर मला सर्कल काढायची असेल तर ती अतिशय सोपी आहे. मी काय करतोय माहिती आहे, ही बांगडी इथे अशी ठेवतोय आणि इकडनं असा एक सर्कल ड्रॉ करतोय. बघा, एक्स्ट्रा काही डोकं लावलं नाही आहे. बांगडी घेतली आणि इथे एक सर्कल ड्रॉ केला. आता बघा, सर्कल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला अशी एक बाहेरची कडा दिसते. ही बाहेरची कडा, या बाहेरच्या कडेला बोलायचं सर्कम्फरन्स. काय बोलायचं याला? सर्कम्फरन्स. बघा, ही जी बाहेरची कडा दिसते ना बांगडीची, या बांगडीच्या बाहेरच्या कडेला मी बोलतोय सर्कम्फरन्स. अजून एक उदाहरण आपण घेऊ. बघा, मी इथे एक डब्याचं झाकण घेऊन आलो आहे. मी या डब्याच्या झाकणाची ही जी बाहेरची कडा जी आहे ना याला बोलणार सर्कम्फरन्स. समजा मी असा एक सर्कल काढण्याचा प्रयत्न केला या झाकणाच्या साह्याने. हे झाकण असं ठेवल्यानंतर मी एक सर्कल काढतोय. झाकण बाजूला काढल्यानंतर ही जी कडा मला दिसते ना बाहेरची कडा, या बाहेरच्या कडेला मी बोलणार आहे सर्कम्फरन्स. कळतंय? अजून एक बघा उदाहरण. हा एक ग्लास मी घेऊन आलो आहे. ह्या ग्लासची ही जी बाहेरची कडा आहे या बाहेरच्या कडेला आपण बोलतोय सर्कम्फरन्स. मी इकडे एक डायग्राम काढतोय. बघा, डायग्राम काढताना मी सिंपल फक्त असं एक ड्रॉ केलं आहे आणि हे ओपन केल्यानंतर मला असा एक सर्कल मिळेल. दॅट सर्कल हा बाहेरचा कडा, आतला भाग नाही बोलत आहे मी, फक्त ही बाहेरची कडा जी बोलतोय की नाही याला बोलायचं सर्कम्फरन्स. ठीक आहे, मग आता सर्कम्फरन्स आणि रेडियस, सर्कम्फरन्स आणि डायमीटर याच्यामध्ये काय रिलेशन आहे ना हे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. तुम्ही स्वतः घरी काय करायचं माहिती आहे, असे काही झाकण घ्या किंवा बांगडी वगैरे घ्या, अशी काहीतरी गोष्टी घ्या आणि त्या घेतल्यानंतर त्याचं सेंटर पॉईंट मिळवून एक रेडियस तुम्ही मिळवायचा प्रयत्न करा. ही आपली रेडियस आहे, याचं सेंटर पॉईंट मिळवून इथे मी रेडियस काढणार, याचा सेंटर पॉईंट घेऊन इथे एक रेडियस आपण घेणार. ठीक आहे, या रेडियस घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं, एका धाग्याच्या साह्याने हा बाहेरची कडा मोजायची. धाग्याच्या साह्याने बाहेरची कडा मोजल्यानंतर त्या बाहेरच्या कडेला आपण बोलणार आहोत सर्कम्फरन्स. समजा ही बाहेरची कडा मी मोजली आणि ती आली 19 सेंटीमीटर. त्याच्यानंतर रेडियस मोजायची. रेडियस सपोज मोजल्यानंतर ती आली 6 सेंटीमीटर. आणि दोघांचा जर तुम्ही रेशो घेतला, रेशो म्हणजे काय, या दोघांचा जर भागाकार केला तर तो भागाकार नेहमी 3.14च्या जवळ येणार. म्हणजे बघा, 19ला 6ने जर मी डिवाइड केला, 6 18, इथे 1 राहतोय, 6 1 6, ते 4 राहत आहेत, 6 6 36, 3.16 समथिंग काहीतरी उत्तर येते. ठीक आहे, सेम मी इकडे जरी केलं ना, रेडियस शोधली म्हणजे हा सर्कम्फरन्स मोजला, सर्कम्फरन्स काही समथिंग तुमचा येऊ शकतो, काही येईल. तर मला मी इथे मोजलेलं नाही आहे, समजा तो आला 14 सेंटीमीटर, रेडियस आली तुमची 4 सेंटीमीटर. ही रेडियस तुम्ही स्वतः मोजायची, त्यांचाही भागाकार केल्यानंतर 3.14च्या जवळ येईल. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय माहिती आहे, सर्कम्फरन्स अपॉन रेडियस जर तुम्ही केली
तर त्याचा जो रेशो येणार आहे तो रेशो नेहमी कॉन्स्टंट येणार. कॉन्स्टंट म्हणजे त्याचं जे उत्तर असेल ना, कुठल्याही सर्कलचा सरकम्फरन्स भागिले रेडियस केला तर त्याचं उत्तर नेहमी तुम्हाला सेम मिळणार. अँड दॅट कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज अ पाय इन द मॅथमॅटिकल फॉर्म. मग आता हे सगळं कळाल्यानंतर मी तुम्हाला जस्ट एक फॉर्म्युला उद्यासाठी पाठ करायला देणार आहे. ती फॉर्म्युलेच पाठ केल्यानंतर मग आपण पुढची गणितं सोडवणार आहोत. पहिला फॉर्म्युला मी तुम्हाला देणार आहे. बघा, पहिला फॉर्म्युला सरकम्फरन्स यासाठी मी शब्द वापरतोय सी, रेडियससाठी मी अक्षर वापरतोय आर आणि डायमीटरसाठी मी शब्द वापरतोय डी. मग सरकम्फरन्स इज इक्वल्स टू पाय डी हा एक फॉर्म्युला आहे. पाय मीन्स 3.14 ही पायची व्हॅल्यू असते. हे असं एक मॅथ्समध्ये एक चिन्ह वापरतात. आता मी सांगितलं ना तुम्हाला कॉन्स्टंट 3.14, ते कॉन्स्टंट उद्या परत एकदा मी समजावून सांगेल. किंवा पायची व्हॅल्यू असते 22/7. आणि दुसरा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. सरकम्फरन्स इज इक्वल्स टू 2 पाय आर. या चिन्हाला बोलायचं पाय, या चिन्हाला काय बोलायचं, पाय. दॅट पाय व्हॅल्यू हे ग्रीक लेटर आहे पाय. हे तुम्हाला मी उद्या परत एकदा नेक्स्ट लेक्चरला समजावून सांगेल. आता फक्त फॉर्म्युले पाठ करा. सी इज इक्वल्स टू पाय डी और सी इज इक्वल्स टू 2 पाय आर. ठीक आहे. मग आता हे सगळं तुम्हाला उद्या पाठ करून ठेवायचं आहे. आज आपण स्टॉप करू. थँक्यू.